मध्ये शिवसेनेला खिंडार पाडत कुठेतरी आज बंडू केणी जे विभाग प्रमुख होते त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतः ते आज आपल्या सोबत उपस्थित आहेत। बंडूजी, नेमकी अशी काय म्हणजे असं काय कारण होतं की आज तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश करावा लागतंय? बघा, माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसे आमचे खासदार माननीय नरेशजी मस्के साहेब, आमचे जिल्हा प्रमुख नवी मुंबई ऐरोली द्वारकानाथपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जे मला उपक्रम आणि प्रोग्राम जे काही इथे ऐरोलीमध्ये पक्ष वाढण्यासाठी राबवण्यासाठी सांगितलेले, त्याच्यात कुठेही कमी न पडता एकदम म्हणजे तन मन धनाने मी सर्व पक्षासाठी काम केलं। पण काही इथल्या स्थानिक नेत्यांमुळे मला कुठेतरी घुसमट होते असं वाटत होतं आणि म्हणून मी हा विचार केला की आपलं या पक्षात विचार न करता जी बाहेरील लोक आलेत त्यांचा अगोदर विचार करतात आणि आम्ही या पक्षासाठी जेव्हा गरज होती तेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन बालासाहेब वैद्यकीय मदत कक्ष ओपन केलं। शिंदे साहेबांच्या हस्ते, नरेश मस्के साहेबांच्या हस्ते, द्वारकानाथ भोईर साहेबांच्या हस्ते मी इथे विविध प्रकारचे कार्यक्रम घेत, जसे अजून कोरोना काळात जेव्हा लोकांना वॅक्सिन मिळत नव्हत्या तेव्हा रिलायन्स तर्फे 2000 वॅक्सिन आम्ही मुख्यमंत्र्याच्या आपल्या खाली आपण तो एवढा मोठा प्रोग्राम घेतला। जवळजवळ 2000 लोकांनी त्याच्यात वॅक्सिनचा, रिलायन्सच्या लसीकरणाचा लाभ घेतला। त्यानंतर दिवाळी असो, होली असो, 31 रवा मैदा साखर असो, अन्न वाटप असो, गोरगरिबांना मदत असो, हॉस्पिटलचं कोणाला काही मदत लागली तर त्याच्यासाठी एकच जे काय असेल ते मी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे आपण शिकलेलो होतो की 80% राजकारण 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही बरीचशी अशी विविध कामं केलेत। आता सांगताना पण मला बरं नाही वाटत, पण तुम्ही इकडे हा जमलेला जनसमुदाय बघत असाल की बंडूदादा केणीचं कार्य काय आहे, या कार्याची पोचपावती आहे मला। आणि असंच आता मी ठरवलं की आपला नवी मुंबईचा करता धरता जो आपला नाईक फॅमिली, त्याच्यात मोठे साहेब आले, माननीय गणेशजी नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब, संजीवजी नाईक साहेब, सागरजी नाईक साहेब, वैभवजी नाईक साहेब आणि आमचे इकडले ऐरोलीचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, सर्व भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे आपले कार्यकर्ते, ह्या लोकांनी मला एवढा सपोर्ट केला की बंडू, तुझं हे राजकारण कुठेतरी स्थगित करू नको, तुला चांगला न्याय आम्ही देऊ। म्हणून मी नाईक साहेबाच्या अध्यक्षतेखाली आज मी इथे प्रवेश करतो। पण प्रवेश तर करताय, पण तुम्हाला काय वाटतं भाजप नक्की न्याय देईल का या निवडणुकीत तुम्हाला? नक्कीच असं सर्व नाईक फॅमिली माझ्या खंबीरपणे पाठीशी उभी आहे। इथले स्थानिक नगरसेवक झाले, त्याच्यात आनंद सुतार साहेबांचा मोठा सहभाग आहे, आशिक पाटील झाला, राजेश झाला, निकेतन पाटील झाला, सुदर्शन जिरके, संध्या मॅडम झाली आणि असे बरेचसे कार्यकर्ते जे गावातले मेन पदाधिकारी आहेत, त्या सर्वांनी मला सांगितलंय का तू काही मागे आता वळून बघू नको, तुझी पुढची राजकीय वाटचाल नाईक साहेबांच्या कारकिर्दीत आपण चांगल्या पद्धतीने कशी घडवू शकतो हे आपण दाखवून देऊ। शिवसेनेच्या कोणत्या स्थानिक नेत्यांवर तुमचा आरोप आहे ज्यामुळे तुम्ही म्हणताय की कुठेतरी तुमच्यासोबत कुठेतरी अन्याय करण्याचा प्रयत्न करण्यात आला? बघा, कोणाचं नाव घेऊन काय आपल्याला कोणाला हे मोठं नाही करायचं किंवा छोटं नाही करायचं, पण सर्वांना पूर्ण ऐरोली जनतेला माहित आहे काही इथे लोक जी बाहेरून आलेल्या लोकांना अगोदर प्राधान्य दिलेत आणि आम्ही जेव्हा पक्ष संकटात होता त्यावेळी आम्ही खंबीरपणे पक्षाच्या मागे उभे होतो, पण आम्हाला नाही न देता दुसऱ्या लोकांना जे उपरे आलेत त्या लोकांना अगोदर पक्षात घेऊन काय असं राजकारण करून भेटलंय तेच आम्हाला अजून समजत नाही। आणि ऐरोलीची जनता सुज्ञ जनता आहे, जनतेला काही सांगायची गरज नाही। पैशांचा बाजार मांडला किंवा दादागिरी, अत्याचार आणि जे काय आहे त्याच्यात लोक आता काही घाबरणारे लोक राहिली नाही। सुशिक्षित आणि असा चांगला परिसर आहे प्रभाग क्रमांक 5। सुज्ञ जनतेने ठरवलंय आता की परिवर्तन घडवायचं म्हणजे घडवायचं। परिवर्तन घडवायचं ठीक आहे, पण शिवसेनेत कुठेतरी दादागिरी होती ऐरोलीत। आता तुम्हाला तर माहित आहे कित्येक वर्ष दादागिरी म्हणजे काय, दादागिरीचा कलसच गाठलेला आणि त्या दादागिरीला कुठेतरी शह देण्यासाठी आम्ही आमचा
हा विडा उचललेला आहे. मग जे काय होईल ते आम्ही समर्थ आहोत. आमचं गाव, आमचा भाजप पार्टी, आमचे कार्यकर्ते आणि माझे सहकारी, माझं कुटुंब, जे काय होईल त्याला थोडीच तोड उत्तर देण्यासाठी बंडू केणी तयार आहे. ओके, मग शेवटचा प्रश्न आहे की एकंदरीत काय रणनीती आखलेली आहे भाजपला घवघवीत यश या ऐरोली पूर्ण विभागामध्ये मिळावं म्हणून बंडू केणींकडून? ना बघा, या प्रभाग क्रमांक 5 सोडून 3-4 पूर्ण हा परिसर आता कसा आपण भाजपमय करू, नाईक साहेबांचं इथे वर्चस्व कसं आणि आपल्या पक्षाचं वर्चस्व कसं इथे होईल यासाठी मी मनोमन तन मन धनाने काम करणार आहे. आणि प्रत्येक आपल्या कार्यकर्त्याला, आपल्या समाजातल्या लोकांना, या परिसरातल्या नागरिकांना कसा न्याय देता येईल आणि त्यांची जास्तीत जास्त समाजसेवा कशी करता येईल हाच मी प्रयत्न करणार आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते विभाग प्रमुख शिवसेनेचे बंडू केणी, ज्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. पण यांच्या प्रवेशानंतर नेमकं ऐरोलीमधली रणनीती किंवा जे राजकीय समीकरण आहे ते कितपत बदलती ही येणारी वेळ ठरवेल. आणि ज्याप्रमाणे स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले की कुठेतरी दादागिरी जी होती ती दादागिरी जी आहे ती आता कुठेतरी संपुष्टात नक्की येईल. आणि आता येणारी वेळ ठरवेल की आता राजकीय समीकरण हे कोणत्या दिशेला जातील ऐरोलीमध्ये. कॅमेरा पर्सन राजू शर्मा सह गंगासिंग राजपुरोहित, EW नेटवर्क.